नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक अभिषेक पटेल तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आजचा विषय म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्यांकडे ज्यांनी अजूनपर्यंत कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढलं नसेल आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी अप्लाय केलं नसेल किंवा त्यांचं ऑफलाईन कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आलं नसेल, अशा विद्यार्थ्यांसाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने खूप अत्यंत महत्त्वाची नोटिफिकेशन या ठिकाणी काढलेली आहे. ही नोटिफिकेशन आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर याचा फायदा कोणत्या कोणत्या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी होणार आहे आणि ह्याचा फायदा होत असताना विद्यार्थ्यांना कोणकोणत्या व्यावसायिक शिक्षणामध्ये व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कंपल्सरी लागतं, या संदर्भात आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत. चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्वक गोष्टीसाठी ब्राईट फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब चॅनलला सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेटेड आणि जेवढी काही जेन्युइन माहिती आहे ती सर्व माहिती या ठिकाणी पाहता येईल. जसं तुम्ही या ठिकाणी बघू शकता, सीईटी सेलच्या पोर्टलवर या ठिकाणी ऍडमिशन पोर्टल 2026-27 या ठिकाणी चालू झालेलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर जसंही नीटचा रिझल्ट डिक्लेअर होईल त्यानंतर लगेच जेवढे काही मेडिकल ऍडमिशन साठीचे जे काही ऍडमिशनचे पॉपअप आहेत ते सर्व या ठिकाणी सीईटी सेलच्या पोर्टलवर या ठिकाणी चालू होणार आहेत. तत्पूर्वी विद्यार्थ्यांना अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे काय, जे विद्यार्थी म्हणजे महाराष्ट्र राज्यातील जे विद्यार्थी हे एससीबीसी, मराठा, ओबीसी, ओबीसी मधले सब कॅटेगरी NT1 असेल, NT2 असेल, NT3 असेल, व्हीजी असेल किंवा इतर कॅटेगरी जसे की एससी किंवा एसटी देखील असेल, या सर्व कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र, ज्याला आपण कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हणतो, हे असणं त्यांच्यासाठी कंपल्सरी आहे. लक्षात घ्या, एससी एसटी साठी नॉन क्रिमिनल लागत नाही, इतर सर्व कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागतं. परंतु जात वैधता प्रमाणपत्र काढत असताना त्याला कमीत कमी साधारणतः 2 महिन्याचा टाइम लागतो. हे सर्व गोष्ट पाहता आपले जे काही उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतजी पाटील साहेब आहेत, त्यांनी या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे की बाबा, जसं 2025-26 मध्ये आपण काय केलेलं होतं, मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी असतील किंवा इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असतील, एससीबीसी असेल किंवा इतर मागासवर्गीय प्रवर्ग ओबीसी साठी असेल, ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमांकरिता ऍडमिशन घ्यायचं असेल, परंतु त्यांच्याकडे आता सध्या कास्ट जात वैधता प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल, अशा विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज केलेल्याच्या दिनांकापासून 6 महिन्यांची मुदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. तसाच निर्णय 2025-26च्या निर्णयाप्रमाणे 2026-27 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने या ठिकाणी घेतलेला आहे. याचा फायदा या सर्व कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना होणार आहे ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसणार आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने असं सांगितलेलं आहे, तुम्ही पाहू शकता, राज्यात सध्या 2026-27 या शैक्षणिक वर्षामधील विविध शैक्षणिक संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमाचा प्रवेशासाठी अभियांत्रिकी असेल, वैद्यकीय असेल किंवा इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांकरिता सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय एससीबीसी व इतर मागासवर्गीय प्रवर्ग ओबीसी प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेले आहेत, परंतु सदर विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास येत असलेल्या अडचणी पाहता लक्षात घेऊन सदर शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी अभियांत्रिकी असेल, वैद्यकीय असेल किंवा इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांकरिता विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रवेशासाठी अर्ज केलेल्या दिनांकापासून 6 महिन्याची मुदत वाढ देण्यात येत आहे. म्हणजे गेल्या वर्षी जसं त्यांनी दिलं होतं की 6 महिने मुदत वाढ, म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ऍडमिशन घेतल्यापासून 6 महिन्यापर्यंत तुम्हाला या ठिकाणी काय करता येणार आहे, त्यांना कॉलेजमध्ये किंवा ऑफलाईन तुम्हाला देता येणार आहे. जरी तुम्ही आता ऍडमिशन घेतलं त्यावेळेस तुमच्याकडे जात वैधता प्रमाणपत्राची रिसिट असेल तरी देखील या ठिकाणी ते चालते. हा अत्यंत चांगला निर्णय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने या ठिकाणी घेतला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचे जे काही शैक्षणिक नुकसान होणार आहे जात वैधता प्रमाणपत्रामुळे, ते या ठिकाणी कुठेतरी थांबताना दिसणार आहे. आणि हे सर्व क्रायटेरिया आपल्या मेडिकल ऍडमिशन प्रोसेससाठी सुद्धा लागू होणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढलं नसेल, अशा विद्यार्थ्यांनी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे. मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असं कन्सिडर करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.